गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आत्तापर्यंत बघितलं कैझन म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणजे क्वालिटी जी आहे, प्रॉडक्टची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची, त्याच्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट पाहिजे. आपले वेस्टेज रिडक्शन आहे, ते वेस्टेज कमी करण्याच्या हिशोबाने पण कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट पाहिजे. म्हणजे पहिले 5% रिजेक्शन रेट होता, आता तो 4% कसा करायचा, तर 3% एकदमच 5%चं 0% तुम्ही करू शकणार आहे का? नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कंटिन्युअस होऊ शकत नाही, होणार नाही अशातली कंडिशन, पण होऊ शकतं. पण तो आपण एकदम जर करायचा प्रयत्न केला तर त्याच्याने काही दुसरे पण चेंजेस होऊ शकतात. त्यामुळं आपण विचार काय करणार आहे की थोड्या फरकाने आपण कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करणार आहे. नंतर आपण बघितलं पोकायोकी म्हणजे मिस्टेक प्रूफी. ज्या काही चुका आहेत त्या चुकाच कशा होणार नाही त्याच्यावरती आपण विचार करायला सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून जे काही प्रॉडक्ट बनेल ते चांगल्या क्वालिटीचंच बनेल. ह्याच्या हिशोबाने विचार करणं जरुरी आहे. आता आपण बघणार आहे SMED म्हणजेच सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाईज. सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाईज करेक्ट. आता हा सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाईजमध्ये कसं आहे की प्रोडक्शनमध्ये n नंबर ऑफ कॉम्पोनंट्स असतात. प्रत्येक कॉम्पोनंटसाठी डाय असतील किंवा डाय असेल किंवा काही सेटिंग्स बदलायचे असतात. सेटिंग असतं त्याच्यामध्ये काही मेकॅनिकल पार्ट्स पण काही बदलावं लागत असतात. आता हे पार्ट्स बदलणं किंवा डाय बदलणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला पहिल्यांदा आपण बघितलं तर त्याला भरपूर वेळ लागत असतो. तो कमी कमी करत आपल्याला असं करायचं आहे की इट इज बिलो 10 सेकंद, 10 सेकंदाच्या खाली आणायचं. आता ह्याच्यावरती तुम्हाला मी थोडं SMEDचं कसं उपयोग आहे हे तुम्ही जर बघायचं असेल तर तुम्हाला कार रेस बघितली, कार रेसिंग म्हणजे मोठमोठ्या ज्या फेरारी वगैरे जे भाग घेतले असतात की त्याच्यामध्ये स्पोर्ट व्हेकल्स असतात. स्पोर्ट व्हेकलमध्ये बघा तुम्ही बघितलं असेल तर कार चेंज म्हणजे व्हेकल त्या व्हेकलचं टायर चेंज हा प्रकार असतो. बघा तुम्ही मी काय सांगतो, टायर चेंज. त्या टायर चेंजमध्ये जर बघत असेल जिथं गाडी थांबलेली आहे तिथं जुन्या काळी काय होतं आत्ताच्या काळी काय आहे त्याचा विचार करा. जुन्या काळी काय होतं, ती गाडी चेंज करण्यासाठी फक्त 5 लोक वापरले जायचे आणि त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट वगैरे नव्हते. इन्स्ट्रुमेंट पण वापर केला जायचा नव्हता जिथं, त्यामुळे वेळ लागायचा आणि त्या गोष्टीला लागायचे 1 मिनिट 59 सेकंद, बरोबर. आणि त्याच्यावरती विचार होत गेला आणि विचार होऊन नंतर आता फक्त मोजून 8व्या सेकंदाला चारही व्हील्स बदलले जातात. आणि आता ह्याच्यासाठी जर बघितलं असेल ज्याच्यासाठी जे स्पॅनर्स वगैरे ऑटोमेशन म्हणजे मोटराईज टॉर्क वगैरे लावण्यासाठीचे वगैरे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. प्रत्येक माणसाने कुठं थांबायचं आहे आणि कुठले काम करायचं हे ठरवलेलं आहे. कारण 1 मिनिट 59 सेकंदावरनं फक्त 8 सेकंदामध्ये चेंज करणं फार मोठी गोष्ट आहे. आणि हे करताना त्यांनी छोट्या बारीक गोष्टींचा विचार केला. कुठला माणूस कुठलं काम करेल, कुठला माणूस कशात एक्सपर्ट आहे, कुठला माणूस कुठं थांबेल, कुठला माणूस म्हणजे तुमची गन वापरेल, कुठला माणूस फक्त व्हील काढण्याचं आणि दुसरं व्हील लावण्याचं काम करेल. ह्याचे लोकेशन, कुठं थांबायचं, काय करायचं याच्यावरती पूर्ण स्टडी केली आणि व्हील बदलण्याचं काम 1 मिनिट 59 सेकंदावरनं फक्त 8 सेकंदावर आणलं. म्हणजे विचार करा की किती, म्हणजे आता तेवढा वेळ वाचला 1 मिनिट 59 सेकंदमधनं तुमचं 8 सेकंद आपण असं धरू की 9 सेकंद झालं. म्हणजे 1 मिनिट 50 सेकंदामध्ये होणार. आता ही गाडीची स्पीड काय 1 मिनिट 50 सेकंदामध्ये ती किती पुढं जाईल याचा विचार करा. म्हणून ही SMED कन्सेप्ट ही फार महत्त्वाची आहे. प्रत्येक वेळेला प्रॉडक्ट ज्यावेळेला तुम्ही करत असता, प्रॉडक्ट बनवत असता, दुसरा प्रॉडक्ट बनवायचा असेल त्यावेळेला त्याची डाय बदलताना वगैरे किंवा डाय म्हणलं जातं की डाय म्हणून काय ह्याच्यात डाय आलेले म्हणू शकतं. डाय घेतलं तुम्ही सेटिंग्स वगैरे पण बदलण्याच्या हिशोबाने तुम्ही त्या गोष्टी किती लवकरात लवकर करताल, त्याच्यामध्ये जो लागणारा वेळ आहे हा किती कमी करताल, त्याच्यावरून तुमचं प्रोडक्शन किती वाढू शकतं
प्रोडक्शन रेट, प्रॉडक्टिव्हिटी ही तुमची खूप वाढू शकते. आणि त्याच्यासाठी हे सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाईज दॅट इज कॉल्ड ॲज SMED ही कन्सेप्ट आलेली आहे. आता हे करायचं कसं किंवा त्याच्यासाठी काय काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज चेंज? द अमाऊंट ऑफ टाईम टेकन टू चेंज ए पीस ऑफ इक्विपमेंट from producing a last good piece of production lot to the first good piece of the next production. हे लास्ट प्रोडक्शन काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर ओके पीस पुढच्या लॉटचा किंवा पुढचा जो प्रॉडक्ट आहे त्याचा ओके पीस हा निघायला पाहिजे. त्यातला जो पिरियड आहे दॅट इज कॉल्ड ॲज चेंज ओव्हर पिरियड. म्हणजे पहिलं बंद व्हायला पाहिजे, त्याच्यातलं सगळे इन्स्ट्रुमेंट काढले पाहिजे, त्याच्या जागी नवीन इन्स्ट्रुमेंट लागले पाहिजेत आणि प्लस त्याचबरोबर क्वालिटी पण तेवढीच मेंटेन व्हायला पाहिजे. चांगल्या प्रॉडक्ट क्वालिटीची पण मेंटेन व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठीचा जो वेळ लागणार आहे शेवटचं टाईम ज्याच्यावर जेव्हा प्रोडक्शन थांबलं आणि दुसऱ्याचं प्रोडक्शन चालू केलं पण ते ओके क्वालिटी जोपर्यंत निघत नाही हा मधला पिरियड आहे दॅट इज कॉल्ड ॲज चेंज ओव्हर. बघा त्यांनी काय की टोटल टाईम elapsed इज इक्वल टू रन डाऊन टाईम, सेटअप पिरियड अँड रनअप टाईम. म्हणजे स्लो डाऊन करणे, पूर्ण सेटअपचा टाईम आणि परत चालू करणे हा जो वेळ आहे ह्याच्यासाठी म्हणून दिलेलं ग्राफ आहे. बरोबर. तर आता व्हॉट इज SMED? इट इज ए सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ आहे डेव्हलप्ड बाय शिगिओ शिंगो. हा जपनीज परत आहे. बघा जपनीज लोक नेहमी नवीन कन्सेप्टवरती विचार करत असतात. त्यातलाच हा पण शिगिओ शिंगो म्हणून आहे. त्यांनी हे SMED कन्सेप्टवरती पहिल्यांदा विचार करायला सुरुवात केली. ए सिस्टीम डिझाईन टू रॅडिकली रिड्यूस द अमाऊंट ऑफ टाईम टू परफॉर्म ए चेंज ओव्हर ऑर सेटअप टाईम. हिस्ट्री. The concept arose in the late 1950s and 1960s when Shigeru Shingo was consulting to a variety of companies including Toyota was contemplating their inability to eliminate bottlenecks to car body molding process. In 1950, the first stage of SMED start involves splitting a set of operations into internal and external setups. 1956 to 58 worked on for Mitsubishi for shipbuilding, invents new system for full assembly of 65,000 ton super tanker, cut time for 4 months to 3 and then 2 months. In 1970 originated SMED system at Toyota and he wrote the 14 books on this. Correct? हे जे आहे दिस इज विथ रिस्पेक्ट टू शिगिओ शिंगो. त्याच्याबद्दलचं माहिती आहे त्यांनी काय केलं हे बघा. हे जे मी तुम्हाला सांगितलं पिट स्टॉप इन F1 रेस हे बघा. त्याच्यामध्ये लागणारा एअर प्रेशर वगैरे घेऊन जाण्यासाठी कोण लोक कुठं कसे उभा राहतील, कुठल्या लोकेशनमध्ये उभा राहतील हे तुम्हाला त्यांचं ठरलेल्या जागा असतात. हा माणूस इथं राहणार नाही, हा माणूस इकडं राहणार नाही. त्यामुळे ह्यांच्या लोकेशन सगळं ठरलेलं असतं. आणि त्यासाठी ही जी मी लिंक दिलेली आहे ती लिंक व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन करेल कसं काम केलं जातं, पहिलं काय होतं, आता काय होतं. ओके. हे तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला SMED कन्सेप्ट लवकर समजेल. आता इथं बघा. इथं काय केलेलं आहे तुम्ही बघितलं. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे म्हणजे वॉल माउंटिंग प्रोसेस आहे. तर दरवेळेला तो काय करतो आहे, खाली वाकतो आहे, मीठ उचलतो आहे, पाणी ठेवतो आहे, खाली वाकतो आहे, मीठ उचलतो आहे, ठेवतो आहे. म्हणजे स्लॅब ह्याच्यामध्ये वेळ जातो आहे. तर त्यांनी काय केलं, एक स्टँडच बनवलं ज्याची लेवल त्याच्याबरोबर असेल. प्लॅस्टर टाकलं त्याच्या लेवलपर्यंत, खाली वाकायचं काम नाही, वाकण्याचं मिटण्याचं काम नाही, त्या लेवलपर्यंतच पटापट मीठ ठेवायला सुरुवात झाली. ज्याच्यामध्ये हा तुमचा वेळ वाचायला सुरुवात झाली. खाली वाकणं वरती उचलणं म्हणजे थोडक्यात परत मी तुम्हाला जे सांगतो की तुमचं ऑब्झर्वेशन खूप जरुरी आहे. ह्या गोष्टीवर म्हणजे कुठं वेळ तुमचा वाया जातो हे तुम्हाला समजणं जरुरी आहे.
आता स्टेजेस ऑफ एसिडिटी, एक टोटल सेटअप टाइम, सॅग्रिगेट इंटरनल अँड एक्सटर्नल. म्हणजे पहिल्या स्टेज वनमध्ये सॅग्रिगेट वेगवेगळे करा, इंटरनल कुठले आणि एक्सटर्नल. आता इंटरनल कुठले सेटअप आणि हे येतं आहे पुढं, मी ते तुम्हाला सांगतो. मग एक इंटरनल सेटअप टाईम, नंतर कन्वर्ट सम इंटरनल एलिमेंट्स और पार्ट्स ऑफ दोज इंटू एक्सटर्नल एलिमेंट्स. म्हणजे जे जे इंटरनल एलिमेंट्स आहेत त्याला कन्वर्ट करायचा प्रयत्न करा एक्सटर्नल एलिमेंट स्टेज 2मध्ये, आणि परत त्याच्यामधनं कमी करा आणि स्टेज 2मध्ये रेड्यूस टाईम्स ऑफ रेसिड्युअल इंटरनेट्स, रेसिड्युअल कॉम्प्लिकेशन्स, आणि त्याच्यानंतर कमी करून 7 मिनटामध्ये आणला जातो. 80 मिनटावर 120 मिनटावर ना याच्यामध्ये स्टेजेस, वेगवेगळे स्टेजेस केले जातात. आता एसिडी प्रोसेस कशी करायची, तर फर्स्ट ऑब्झर्व करंट मेथडॉलॉजी, काय चालू आहे त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन. त्यानंतर सेपरेट इंटरनल अँड एक्सटर्नल ऑपरेशन्स, आयडेंटिफाय द टास्क विच कॅन बी एलिमिनेटेड. म्हणजे कुठली एखादी टास्क आहे का जे एलिमिनेट, आता जसं आपण बघितलं विटांचे खाली वाकणं आणि परत उचलणं, हे एलिमिनेटच करून टाका ना, वाकायचंच नाही. ह्याच्यावर विचार केला आहे का, तो विचार केला त्याच्यावर उत्तर. कन्वर्ट मॅक्झिमम इंटरनल ऑपरेशन्स इंटू एक्सटर्नल ऑपरेशन्स. म्हणजे आता इंटरनल ऑपरेशन कुठले एक्सटर्नल कुठले वेगळे केल्यानंतर नंतर काय, कन्वर्ट मॅक्झिमम इंटरनल ऑपरेशन इंटू एक्सटर्नल ऑपरेशन्स. स्ट्रीमलाईन द रिमेनिंग इंटरनल ॲक्टिव्हिटीज, जे काही आता उरले तेवढ्याला स्ट्रीमलाईन करा. स्ट्रीमलाईन द एक्सटर्नल ॲक्टिव्हिटी, जे आता तुम्ही पहिल्याकडे उरले इंटरनल काही एक्सटर्नलमध्ये पण कन्वर्ट केले त्याची परत एक स्ट्रीमलाईन करा. डॉक्युमेंट द न्यू प्रोसिजर, म्हणजे आता हे झाल्यानंतर नवीन प्रोसिजर आली. अँड द ॲक्शन्स दॅट आर येट टू बी कम्प्लिटेड अँड डू इट ऑल अगेन. म्हणजे पहिली प्रोसिजर लिहिली, कुठलं पेंडिंग आहे त्याची पण परत लिहिलं, परत त्याच्यावरती काम केलं आणि त्याची अगेन ही एसिडी प्रोसेस कंप्लीट करायचा प्रयत्न करा. ऑब्झर्व द करंट मेथडॉलॉजी, म्हणजे काय, वॉच ए फुल चेंजओव्हर ॲटलिस्ट वन्स मोर इज बेटर. डू डॉक्युमेंटेशन ऑफ ऑल द ॲक्टिव्हिटीज हॅपनिंग ड्युरिंग चेंजओव्हर. प्रत्येक बारकाईने विचार करा कसं कसं होतं आहे त्याचं लिहून काढा. एक स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप, एक माणूस ही स्टेप, दुसरा माणूस त्याच वेळेला ही स्टेप, तिसरा, असं तुम्हाला एकदा नाही हे 10दा बघावं लागेल. 10दा बघितल्यानंतर तुमचं पहिल्यांदा तुमचं काम आहे की करंट मेथडॉलॉजी काय आहे त्याचं एक कागद तयार करणं. जसं इथे रेकॉर्ड केलं आपण, फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे. लुक फॉर, नंतर लुक फॉर शॉर्टेजेस, मिस्टेक्स, इनॲडिक्वेट प्लेसमेंट ऑफ नीडेड इक्विपमेंट विथ स्लो ॲडजस्टमेंट फॉर लार्ज फोर्स पार्ट ऑफ ॲडजस्टमेंट, प्रॉपर प्लेसिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड विच आर यूज्ड, लॅक ऑफ फंक्शनल स्टँडर्डायझेशन that is standardization of all parts necessary for setups, that is all bolts of same size spanner, same type of bolts used, diagram points are in the same place on the all bolts. त्याच्याशिवाय तुमचं असणं जरुरी आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टी, याच्यामध्ये काय शॉर्टेज, मिस्टेक्स काय आहे, कुठं कुठं जागेवर ठेवले की नाही, कुठल्याही गोष्टी जागेवर प्रॉपर ठेवल्या की नाही याचा विचार करा. इक्विपमेंट ज्याची ॲडजस्टमेंट स्लो ॲडजस्टमेंट आहे त्याचं मोठ्या ह्याच्यामध्ये फास्टर ह्याच्यामध्ये कसं करता येईल त्याचा विचार करा. नंतर जे काही इक्विपमेंट आहे पाहिजे त्यावेळेला पाहिजे त्या जागेवर असणं फार जरुरी आहे त्याचं वेगळं विचार करा. आणि सगळे बोल्ट वगैरे स्टँडर्ड एकाच साईजचे वापरा, जेणेकरून एक स्पॅनर तुमच्या हातात आला की सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकाल. नाहीतर एक स्पॅनर आला परत दुसरा बोल्ट टाईपचा वापरला की दुसरं तुम्ही स्पॅनर वापरा. ह्याच्या हिशोबाने जर तुम्ही केलं दॅट इज गोइंग टू बी वेस्टेज ऑफ टाईम. त्याच्या हिशोबाने विचार करा. नंतर लुक फॉर
मच ऑपरेटर मुवमेंट अराउंड इक्विपमेंट ड्युरिंग सेटअप. आता हे ज्यावेळेला करतात प्रत्येक माणसाचं मुवमेंट कुठं हे कशी आहे कशा प्रकारे आहे याचा सगळ्याचा विचार. मोर अटॅचमेंट ऑब्लिक बोल्टिंग पॉईंट दॅन ॲक्च्युली रिक्वायर. गरज पडत असेल ती चेंज करा. अटॅचमेंट पॉईंट्स दॅट कॅन टेक मोर दॅन वन टर्न टू फासन. एका क्विकली म्हणजे समजा आता तुम्ही नटबोल्टच्या ऐवजी तुमच्याकडं वेगळ्या प्रकारचं कुठलं माउंटिंग अरेंजमेंट आहे का की ज्याच्यावरून एका झटक्यात ते लॉक होईल, त्याचा विचार करा. एनी ॲडजस्टमेंट आफ्टर इनिशियल सेटअप झाल्यानंतर काही कुठल्या ॲडजस्टमेंट आहेत का. एनी यूज ऑफ एक्सपर्ट ड्युरिंग सेटअप. एखादा कुठला माणूस एक्सपर्ट माणूस लागतो आहे का सेटिंग करण्यासाठी. इफ देअर इज वेटिंग फॉर एंडिंग, त्याच्यासाठी तो कुठं थांबतो आहे का. म्हणजे बाबा माणूस सेटिंग करताना पण अरे टेम्परेचर आलंच नाही, टेम्परेचरसाठी थांबतो आहे का, कुठल्या गोष्टीसाठी तो थांबतो आहे का याचा विचार करणं प्रभावाचा. आता नंतर आहे हे सगळ्याच गोष्टीचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं म्हणजे ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार केला. नंतर सेपरेट इंटरनल अँड एक्सटर्नल ऑपरेशन्स. मग आता याच्यामध्ये कुठले इंटरनल कुठले आणि एक्सटर्नल ऑपरेशन कुठले. एक्सटर्नल ऑपरेशन्स दॅट मे बी कम्प्लिटेड व्हाईल मशीन इज इन ऑपरेशन. म्हणजे मशीन रनिंग असतानाच काही गोष्टी आपण बाहेर तयारी करून ठेवणं, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल ऑपरेशन्स. इंटरनल ऑपरेशन्स वन दॅट रिक्वायर्स शटडाऊन ऑफ द मशीन फॉर कम्प्लिशन. म्हणजे मशीन बंद झाल्याशिवाय काही गोष्टी करताच येणार नाही. अशा गोष्टी वेगळ्या ज्या मग आता ह्याच्यातल्याच काही गोष्टी किंवा हे रनिंगमध्ये असताना इकडं काही आपल्याला बाजूला तयार करून घेता येईल का, अशी गोष्ट तयार करून ठेवली की जे फक्त बंद झाल्यानंतर फक्त हे उचलून इथं लावलं तर दॅट विल बी मच मोर इझियर किंवा मच मोर फास्टर. ह्याच्या हिशोबाने आपल्याला काही विचार करता येईल का ह्याचा विचार करणं. म्हणजे हे गोष्टी ज्या आपण लिहिले आहे त्याच्या त्या ज्या काही पॉईंट लिहिले त्याच्यावरती लिहून लिहा की ही एक्सटर्नल ॲक्टिव्हिटी आहे, इंटरनल ॲक्टिव्हिटी आहे, एक्सटर्नल ॲक्टिव्हिटी, इंटरनल ॲक्टिव्हिटी, कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे हे मार्क करा. नंतर आयडेंटिफाय द टास्क विच कॅन बी एलिमिनेटेड. आता हे तुम्ही इंटरनल एक्सटर्नल केलं ह्याच्यातली पहिल्यांदा विचार करा की बाबा ती गोष्टच आपण टाळू शकतो. लुक फॉर ऑपरेशन टास्क विच कॅन बी एलिमिनेटेड लाईक वेटिंग फॉर टूल्स, वेटिंग फॉर युअर स्मॉल पॉईंट्स. म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही विचार करा. टूल्स वगैरे थांबण्यासाठी वेटिंग पिरियड तुम्ही कमी करू शकता. वेटिंग पिरियडमधला जो वेळ आहे तो कसा एलिमिनेट करायचा त्याच्यासाठी विचार करा. कन्वर्ट मॅक्झिमम इंटरनल ऑपरेशन्स इंटू एक्सटर्नल ऑपरेशन्स. आता तुम्ही इंटरनल लिहिले, एक्सटर्नल म्हणजे ज्यावेळेला मशीन चालू आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत कुठं मशीन चालू असताना काही गोष्टी तयारी करून ठेवली दॅट इज एक्सटर्नल. आणि इंटरनल म्हणजे मशीन थांबल्याशिवाय काही गोष्टी होऊ शकत नाही दॅट इज इंटरनल ऑपरेशन्स. मग ज्या काही इंटरनल ऑपरेशन्स आहेत त्याला कन्वर्ट करायचा प्रयत्न करा एक्सटर्नलमध्ये करण्याच्या हिशोबाने प्रयत्न करा ज्या विच कॅन बी हेल्पफुल फॉर इन्क्रीजिंग द स्पीड ऑफ दी चेंज ओव्हर. स्ट्रीमलाईन द रिमेनिंग इंटरनल ॲक्टिव्हिटी. आता तुम्ही इंटरनल एक्सटर्नल गेले त्यातनं काही गोष्टी एलिमिनेट केल्या, नंतर काही उरलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या इंटरनलच्या एक्सटर्नल करायचा प्रयत्न केला. आता उरल्या काय ज्या काही इंटरनल ॲक्टिव्हिटीज उरल्या त्याचं एक कुठल्या गोष्टी उरल्या त्याची एक लिस्ट तयार करा. सिम्प्लिफाय द रिमेनिंग इंटरनल ॲक्टिव्हिटीज. इट्स द लास्ट टर्न ऑफ द बोट दॅट टायटन्स इट. द रेस्ट इज जस्ट मूवमेंट and also adopt parallel operations. The interrupted screw or interrupted thread provides that means clamping or unclamping something quickly. नंतर आता काही गोष्टी तुम्ही इंटरनलच्या एक्सटर्नलमध्ये कन्वर्ट केल्या. मग आता परत ती इकडची लिस्ट होती 50ची, इकडची लिस्ट पण आता इकडच्या कमी केल्या, ही 25वर आणली आणि 25वरनं ह्या इकडं 50 ॲड 25 ॲड केलं म्हणजे 75 झाली. म्हणजे 25 आणि 75 झालं बरोबर आहे. म्हणजे ह्या कमीच व्हायला पाहिजे, ह्या वाढत गेल्या पाहिजे एक्सटर्नल ॲक्टिव्हिटी. मग ह्या परत ॲक्टिव्हिटी व्यवस्थित तुम्ही राईट डाऊन करा आणि त्याच्यावरती विचार करा की कंप्लीट ऑल एक्सटर्नल बिफोर चेंज ऑफ ॲडव्हान्स.
चेंज ओव्हरच्या आधीच कशा गोष्टी तयार करून ठेवता येईल याचा विचार करा. आता मात्र हे सगळं झाल्यानंतर या ज्या गोष्टी आहेत त्याची एक SOP तयार करा. डॉक्युमेंट द न्यू प्रोसिजर अँड द ॲक्शन्स आर येट टू बी कम्प्लिटेड. that are yet to be document all activity which are done, note all activity which are not completed and make action plan. या आता ज्या गोष्टी आता काही इंटरनल हे झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही, ते झाल्याशिवाय होऊ शकत नाही, या गोष्टी ज्या तुम्ही केलेल्या आहेत त्याचं रिलेशन घेऊन ते पण लिहा की 4 बोल्ट टाईट केले का, 6वा बोल्ट लावला का, तिसरा बोल्ट पहिले लावा, 4था बोल्ट पहिले लावा. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या हिशोबाने आपण विचार करायचा. नंतर डू इट अगेन, रिपीट ऑल स्टेप्स फॉर द नेक्स्ट चेंज. आता ही जी काही SOP आहे चेंज ओव्हरची त्याच्याप्रमाणे एक चेंज ओव्हर करा. परत गरज पडली परत ते तुमचा विचार करा, परत कमी करण्याच्या हिशोबाने विचार करा. या गोष्टीचा विचार करत तुम्हाला जावं लागेल. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दिलेल्या आहेत. एक्झाम्पल्स ऑफ टूल्स आहेत, वेगवेगळे टूल्स कसे वापरायचे. सी वॉशर मेथड, यू स्लॉट मेथड, फिक्स्चर आहे, विंग नट आर्ट मेथड. म्हणजे तुमची स्पीड वाढवण्याच्या हिशोबाने काही गोष्टी आहे. फिक्स्चर कसं वापरायचं, काय वापरायचं त्याच्या हिशोबाने दिलेला आहे, जेणेकरून तुमचं स्पॅनरची गरज, विंग नट असेल तर स्पॅनरची गरज पडणार नाही. अशा गोष्टी काही आहेत त्याचा वापर आपल्याला वाढवावा लागेल आणि जेणेकरून आपल्याला स्पीड आपली वाढायला सुरुवात होईल. बेनिफिट्स ऑफ SMBD काय? इन्क्रीजेस थ्रूपुट by reducing setup times, eliminates setup errors, increases safety, reduces cost of setup, reduces waiting times and inventory buildups, reduced setup time. These are the benefits of SMBD. Okay, these are the benefits of SMBD. म्हणजेच काय आहे की आपल्याला कुठलीही गोष्ट चेंज करण्याच्या हिशोबाने, कुठलीही गोष्टीचा सेटअप टाईम चेंज करण्याच्या हिशोबाने, चेंज ओव्हर टाईम चेंज करण्याच्या हिशोबाने कमीत कमी किती वेळ लागेल याच्यावर विचार करणे, दॅट इज कॉल्ड ॲज SMBD. मग त्याला म्हटलेलं आहे इट इज ए सिंगल मिनिट एक्सचेंज आहे. सिंगल मिनिट एक्सचेंज आहे. आणि आपण आता मिनटामध्ये असेल 120 मिनटं वगैरे असेल, इट शुड बी लेस दॅन 9 मिनिट्स. इन सेकंद असेल इट शुड बी लेस दॅन 9 सेकंड्स. पण शेवटी टार्गेट काय असणार, इट शुड बी लेस दॅन 9 सेकंड्स. सिंगल मिनिट एक्सचेंज आहे आणि त्याच्या एवढ्या वेळात तुमचं सगळं व्हायला पाहिजे. मिनिट आहेत म्हणून मी मिनिट म्हणतो. पण कारण शेवटी गोष्टीला, कुठल्याही गोष्टीला मिनटामध्ये सेकंडमध्ये कन्वर्ट करणं फार अवघड जातं. पण आवर्समधनं मिनटामध्ये तर तुम्ही आज ऑटोमॅटिकली कन्वर्ट करू शकता. त्यामुळं त्याचा विचार होणं फार जरुरी आहे. सो ऑल दिस इज अबाउट SMBD. हे तुम्ही व्यवस्थित बघा, स्टडी करा. काही प्रॉब्लेम असेल मला विचारा, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि मी ह्या ज्या PPT दिल्या आहेत त्यातले काही ग्राफ्स आहेत, काही ब्लॉक डायग्राम्स आहेत. ह्या ब्लॉक डायग्रामचा आणि ग्राफ्सचा तुमच्या उत्तरामध्ये वापर करायला विसरू नका, जेणेकरून तुमचे मार्क्स हे वाढतील. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.